मी आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जगभर यांची जयंती आज उत्साहात ही साजरी केली जाते, आनंदात साजरी केली जाते। या जयंतीनिमित्त मी पालकमंत्री या नात्यानं मी सगळ्याला विनंती करतो की अगदी आनंदात उत्साहात शांततेत ही जयंती आपल्याला साजरी करायची आणि या जयंतीच्या निमित्तानं मी सर्व समाज बांधवांना पालकमंत्री या नात्यानं मी सर्वांना शुभेच्छा देतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो आणि पुन्हा एकदा सांगतो की आपण सगळ्यांनी आनंदात उत्साहात जयंती साजरी करावी। म्हटल्याप्रमाणे शिरसाट म्हटल्याप्रमाणे उमेदवारी घोषित करण्याची विनंती करणार, तुम्हाला काय विश्वास वाटतोय? आता आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब हे लवकरात लवकर आता उमेदवारी जाहीर करतील। आम्हाला विश्वास आहे की आज उद्या ही उमेदवारी जाहीर झाल्याशिवाय राहणार नाही। त्यात तुमचं नाव असेल? माझं नाव असू शकतं, आणखीन एकनाथ शिंदे साहेबांच्या जे काही त्यांच्या डोक्यात असेल ते आम्हाला मान्य राहील। महायुतीचा उमेदवार म्हणून आम्ही निश्चित इथला उमेदवार हा युतीचा इथं खासदार होईल असं मी आपल्याला सांगतो। चंद्रकांत खैरे पहिल्यांदा ईदगाहमध्ये गेले होते आणि तिथं जाऊन त्यांनी जलील यांची गळाभेट घेतली। आपल्याला माहिती आहे खैरे साहेब आतापर्यंत काय बोलत होते आणि आता मतासाठी आपल्याला कल्पना आहे की खैरे साहेबाच्या मागचे तुम्ही सगळ्या बाईट काढा, आपल्याला लक्षात येईल ते काय बोलत होते हे आपल्याला लक्षात येईल। तसं आम्ही कधी असं बोलत नाही, आम्ही सगळ्या समाजाला सोबत घेऊन चालण्याचं काम करतो। कधी जातीवाद कधी मी करण्याचा प्रयत्न केला नाही, सगळ्या सोबत घेऊन सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन चालण्याचं काम आम्ही केलेलं आहे। त्यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालं, मात्र तुमचा उमेदवार आहे? त्यांच्या प्रचार कार्यालयाचं नुसतं उद्घाटनच आहे, पण तुम्हाला सांगतो ज्यावेळेस आमचा उमेदवार डिक्लेअर होईल हा निश्चित खासदार झालेला असेल तुम्हाला मी सांगतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।